विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग सीईटीचं प्रिपरेशन कसं करायचं, बेसिक पासून उद्याच्या दिवसापासून आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल महिन्यात नियरली नर्सिंग सीईटीची एक्झाम होते आणि तोपर्यंत प्रत्येक महिने वाईज अभ्यास कसा करायचा, कोणते टॉपिक्स कधी कव्हर करायचे, एमसीक्यूज कसे सॉल्व्ह करायचे, पीवायक्यूज कसे सॉल्व्ह करायचे, तर या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन टिप्स आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 99+ पर्सेंटाईल पाहिजे असतील एक्झाम मध्ये, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. जर कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर देखील अवेलेबल आहेत. त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला देणार आहोत. आणि आता या कोर्सची लाईव्ह बॅच सुरू होती 8/9/2025 पासून. आता यासोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेईई या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर याचे देखील सेपरेट कोर्सेस आपल्याकडे आहेत. तर त्यामध्ये देखील सेम फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि त्याची बॅच 8 तारखेपासून सुरू होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या 5ही एक्झामला टार्गेट करायचं असेल, हे 5ही कोर्स घ्यायचे असेल, तर त्याची प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. ही असेल कॉम्बो प्राइस, ही कॉम्बो ऑफर आहे. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ पर्सेंटाईल नक्कीच पडतील. आपण प्रत्येक स्ट्रॅटेजी सांगतो, छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स सांगतो, म्हणजे कुठला पण क्वेश्चन कमी वेळेत आणि लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो पण कोर्स एनरोल करायचा आहे तो टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकीचे जे एक्सपिरियन्स एज्युकेटर्स आहेत तर त्यांच्याशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आता पाहूयात आपण स्टडी प्लॅन की कसं करायचं. आता सप्टेंबर महिना सुरू झालाय, आज 2 तारीख आहे. तर या महिन्यात तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल जे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला बिल्ड करायचे आणि सिलेबस अंडरस्टँड करायचंय काय काय आहे. पहिल्यांदा 11th बेसिक स्टार्ट करा. बायोलॉजी, मी इथे एक्झाम्पल्स दिले टॉपिकचे, तर हे सुरू करू शकता. अजून देखील आहेत, ते तुम्ही व्यवस्थित स्टडी करावा लागेल. केमिस्ट्रीमध्ये आता विद्यार्थी मित्रांनो, डिटेलमध्ये सिलेबस कोणत्या कोणत्या आहेत, टॉपिक कोणते कोणते आहेत, हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. म्हणजे त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितले की कोणत्या सब्जेक्ट मधून कोणते कोणते 11th मधून टॉपिक आहेत, कोणते कोणते 12th मधून टॉपिक आहेत. सो तुम्ही तो देखील व्हिडिओ रेफर करू शकता. आता त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ती आपल्याला पहिल्या महिन्यात फाउंडेशन आपल्याला क्लिअर करायचं आहे. फिजिक्स, युनिट्स अँड मेजरमेंट्स, मोशन, लॉज ऑफ मोशन, हे सगळे काय झालं, बेसिक टॉपिक्स आहेत. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल हे टॉपिक कव्हर करावं लागतील. आपल्याला 5 सब्जेक्ट आहेत, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. इंग्लिशचे रोज 10 ते 15 वर्ड्स डेली रिवाइज करायचे. आपण जे लेक्चर घेतो त्यामध्ये नवीन नवीन वर्ड्स तुम्हाला इंट्रोड्यूस होतातच. आता यासोबतच बेसिक ग्रामर देखील रोज रिवाइज करायचं, म्हणजे कधी टेन्सेस, कधी आर्टिकल्स, कधी पार्ट ऑफ स्पीच. त्यासोबतच ऍप्टिट्यूड मध्ये 2-3 क्वेश्चन्स पर डे नाही, पण मोर दॅन दॅट. समजलं. आता सिंपल रिझनिंगचे आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडचे पण आपल्या लेक्चरमध्ये जी बॅच आहे त्यामध्ये लेक्चर्स कंडक्ट करतो आणि ते पण लाईव्ह असतात. आता या महिन्याचं आपलं टार्गेट काय असणार आहे, 40% आपल्याला 11th सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. आता तुमची 11वी जर झालेली नसेल आणि झालेली असेल तरी दोघांसाठी सुद्धा सांगते की 40% आपल्याला
सिलेबस कंप्लीट करायचा आहे. याच्यानंतर येतो ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर मध्ये काय करायचंय, तर बायोलॉजीचं, प्लांट मॉर्फोलॉजी, जेनेटिक बेसिक या गोष्टी म्हणजे 11वीचा कम्प्लीट सिलेबस आपल्याला करायचा आहे विथ सम एमसीक्यूज. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं केमिकल बॉन्डिंग, गॅसियस स्टेट, इक्विलिब्रियम, फिजिक्सचं वर्क, एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल ऑसिलेशन. डेली एमसीक्यू सॉल्व्ह करायचे 20 ते 30 पर सब्जेक्ट. म्हणजे यामध्ये काय असेल, इंग्लिश ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश आणि ऍप्टिट्यूड हे दोन्ही सब्जेक्ट असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, हे मिनिमम क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 20 ते 30 मिनिमम प्रत्येक सब्जेक्टचे सॉल्व्ह करायचे आहेत. पण जास्तीत जास्त जेवढे म्हणजे 50-100 प्रत्येक सब्जेक्टचे जर तुम्ही केले तर ते बेस्ट असेल. आता आपलं या महिन्याचं टार्गेट काय, तर तो रिमेनिंग सिलेबस होता. मागच्या महिन्यात आपण 40% कम्प्लीट केला होता. या महिन्यात 70 ते 80 उरलेला जो सिलेबस आहे 11चा, तर तो कम्प्लीट करायचा. आपलं या महिन्याचं टार्गेटच आहे की आपल्याला 11चा सिलेबस कम्प्लीट करायचा. ओके. त्याच्यानंतर थोडेसे राहिलेले टॉपिक्स आपले 11च्या कम्प्लीट करायचे आणि 12थला स्टार्ट करायचंय नोव्हेंबर महिन्यात. म्हणजे बायोलॉजीचं, केमिस्ट्री, फिजिक्स हे सगळ्या गोष्टी. आणि वीकली मॉक टेस्ट सुद्धा घ्यायचे. कुठली मॉक टेस्ट तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्ही आपला कोर्स बाय केला तर त्यामध्ये देखील आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. सो त्या आणि ज्या आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो ना, तर त्या चॅप्टर वाईज आणि फुल सिलेबस पण असणार आहेत, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आता त्यासोबतच तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा, फॉर्म्युला शीट आता आपल्या कोर्समध्ये सुद्धा देतो आणि तुम्ही स्वतः पण बनवू शकता. फक्त ते थोडं टाइम कन्झ्युमिंग असेल, कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही सर्च करायची म्हटल्यावरती ते टाइम कन्झ्युमिंग असेल आणि प्रत्येक गोष्ट कळत नाही, मग डाऊट्स येतात. तो डाऊट सॉल्व्ह करायला 4 व्हिडिओ बघावे लागतात, तर त्यात खूप टाइम जातो. आता डिसेंबर महिना, नोव्हेंबर झाला, डिसेंबर मध्ये काय करायचं, 12वीचा हाफ सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचा. समजलं, म्हणजे ज्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स याचे सगळे, त्यासोबतच नर्सिंग ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश ग्रामर या 2 सब्जेक्टचे देखील क्वेश्चन सॉल्व्ह करत राहायचे. आता इथे आपल्याला मिनिमम टार्गेट वाढलंय. लास्ट मंथ मध्ये 20 to 30 क्वेश्चन्स पर डे पर सब्जेक्ट मिनिमम होते. इथे काय 50 एमसीक्यूज डेली सॉल्व्ह करायचे पर सब्जेक्ट. समजलं. त्यासोबतच आता प्रिव्हियस इयर्सचे पेपर सॉल्व्ह करायचे, 1 पेपर पर वीक. नेक्स्ट येईल आता जानेवारी मध्ये काय करायचं, आपला 11वीचा तर सिलेबस आलाय, थोडंसं राहिलं असेल रिव्हिजन वगैरे करायचं आणि 12वीचा कम्प्लीट करायचं सिलेबस. आणि रोज 2 चॅप्टर्स रिवाइज करायचे जुने. हे करत करतच जुने जे आहे केलं, कारण असं नको व्हायला की पुढचं पाठ आणि मागचं सपाट. त्यामुळे नेहमी आपण किती जरी पुढे जातो तरी आधीचे चॅप्टर्स हे रिवाइज करायचे. त्यानंतर 50 एमसीक्यूज डेली करायचे, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हे झाले मिनिमम. मॅक्झिमम आपण 50-50 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टचे करायला हवे. त्यासोबतच चॅप्टर वाईज ऑनलाईन टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या कोर्समध्ये देखील चॅप्टर वाईज टेस्ट आहेतच. आता आपलं टार्गेट काय असणार आहे, या महिन्याचं आपला कम्प्लीट सिलेबस झाला पाहिजे. आपलं रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. आपलं कम्प्लीट सिलेबस प्रत्येक कन्सेप्ट आपली क्लिअर व्हायला हवी. ओके. जानेवारी महिना संपला, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये एकदम सिरियस आपल्याला रिव्हिजन करायचे आहेत, मॉक टेस्ट जायचे आहेत, खूप जास्त क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची. सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट द्या पर डे, रिवाइज करा, फॉर्म्युलेस, डायग्राम्स करा. आता बायोलॉजीमध्ये बऱ्याचशा डायग्राम्स असतात, केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंड स्ट्रक्चर्स असतात, ते आपल्याला पाठ करावं लागतं. तर रोज डायग्राम पाठ करा, पाठ म्हणजे रिमेंबर करा. त्यासोबतच लास्टचे 1-2 वर्षाचे प्रिव्हियस इयर्स पेपर ट्राय करा, सॉल्व्ह करा. आता इथे 5 इयर्स का म्हटलंय सांगते. म्हणाल नर्सिंग सीईटी तर 2-3 वर्ष झालं सुरू झाले, तर इथे 5 इयर्सचा असा अर्थ होतो की बाकीच्या ज्या नर्सिंग सीईटी आहेत तर त्यांचे देखील तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता, म्हणजे बाकीच्या स्टेटची जे असतात. ओके. नंतर डेली 3 अवर्स बायोला द्या, 2 अवर्स केमिस्ट्रीला द्या, 2 अवर्स फिजिक्सला द्या, 1 अवर इंग्लिश आणि 1 अवर नर्सिंग ऍप्टिट्यूडला द्या. ओके. असा तुमचा टाइम टेबल सगळा डिवाइड झाला पाहिजे. यासोबत नेक्स्ट आता फेब्रुवारी झाला, मार्च, एप्रिल. आता मार्च पर्यंत आपलं सगळं झालं पाहिजे. एप्रिलला तर आपल्याला
एप्रिलच्या नेक्स्ट सेकंड वीक मध्ये आपल्या एक्झाम सुरू होतात. ओके. सो मार्च मध्ये काय करायचं, तुमचा स्टॅमिना एक्झामसाठी बिल्ड करायचा आहे. 3 ते 4 फुल लेंथ मॉक टेस्ट पर वीकला आपल्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक मॉक टेस्ट झाली त्यानंतर तुमच्या मिस्टेक काय होतात अनालाइज करा. तुम्हाला टाइम कमी जास्त पडतोय का ते अनालाइज करा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपला कोर्स बाय केला तर त्यामध्ये आपण मेंटर देखील, म्हणजे तुम्ही कुठं कमी पडता या गोष्टी सुद्धा सांगतो. तुम्हाला जर टाइम म्हणजे एक्झाम मध्ये टाइम कमी पडत असेल तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी तसं तर आपण टिप्स अँड ट्रिक्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये टाइम कमी पडणार नाही, टाइम मध्ये पेपर कम्प्लीट होईल. आता त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आमच्याशी, म्हणजे तुम्हाला जे पण डाऊट्स असतील तर ते आमच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही जर आपला कोर्स बाय केला तर. त्यासोबतच अनालाइज मिस्टेक्स, क्विक रिव्हिजन ऑफ हाय वेटेज चॅप्टर्स. पहिल्यांदा हाय वेटेज चॅप्टर्स ओळखायचे आणि त्यांचं क्विक रिव्हिजन करायचं. मेक अ लास्ट मिनिट रिव्हिजन बुकलेट. आता प्रत्येक टॉपिक जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा एक स्वतःचं रिव्हिजन बुकलेट तयार करायचं आणि एक्झामच्या टाइमला तेच खूप महत्वाचं असतं, कारण प्रत्येक टॉपिक परत रिवाइज करणं पॉसिबल नाही. सो लास्ट मंथ मध्ये या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडणार आहे. नंतर आता फायनल, हे फायनल टचअप असेल एप्रिल महिन्यात, कारण आपली एक्झाम आहे. काय करायचं, रिवाइज एनसीईआरटी लाईन बाय लाईन फॉर बायोलॉजी, कारण एनसीईआरटी मधलं जसेच्या तसे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये येतात. नंतर काय, रिवाइज ऑल मार्क इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, जे आपण क्वेश्चन टॉपिक स्टडी करत असतात, सब्जेक्ट जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स टिक करून ठेवतो, क्वेश्चन्स टिक करून ठेवतात, तर ते सगळे रिवाइज करायचे. त्यासोबतच अल्टरनेट डेला मॉक टेस्ट द्यायच्या आणि एकदम काम राहायचं, जास्त घाई किंवा टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. आणि नवीन जे टॉपिक्स आहेत ते कम्प्लिटली अवॉइड करायचे. एक्झामच्या आधी कुठलेही नवीन टॉपिक्स करायचे नाहीत, लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, डेली रुटीन सांगते मी तुम्हाला. 5 ते 9, सकाळी 5 ते 9 तुम्ही बायोलॉजी करा, सगळ्या थेरी गोष्टी असतात. त्यानंतर 10 ते 2 मग एका तासाचा ब्रेक घ्या, नाश्ता वगैरे करा. त्यानंतर 10 ते 2 तुम्ही केमिस्ट्री करा. त्याच्यानंतर अजून एका तासाचा ब्रेक घ्या, कारण कम्प्लीट आपण कंटिन्यू अभ्यास नाही करू शकत. एका तासाचा ब्रेक घेत चला, तुमच्या माइंडला रिलॅक्सेशन द्या. ओके. त्याच्यानंतर 3 ते 5 तुम्ही फिजिक्स करा, एका तासाचा ब्रेक घ्या, परत 6 ते 7 इंग्लिश करा आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड देखील करा. आता नाईटला म्हणजे रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत एमसीक्यूची प्रॅक्टिस करा, त्यासोबतच रिव्हिजन करा. त्याच्यानंतर तुमचा स्टॅमिना असेल तर त्यानंतर रिव्हिजन करा प्रत्येक टॉपिकचं. एखादी रोज टॉपिक रिवाईज झाला पाहिजे, जो पण आपण दिवसभरात केलाय तर ते रिव्हिजन देखील झालं पाहिजे. आणि नंतर जेवण, या सगळ्या गोष्टी तुमच्या होत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना एवढं लक्षात ठेवा की तुमच्या जेवणाचा टाइम नाही चुकला पाहिजे, जेवण वगैरे व्यवस्थित करा, तुमच्या हेल्थची काळजी घ्या. आता मी पहा इथे 9 पर्यंतच ठेवलंय, सो 9च्या नंतर जेवण वगैरे झोपी जा, तुम्हाला जे रिलॅक्सेशन मिळतं आणि सकाळी तुम्ही 5ला उठू शकाल तर तशा टाइमनुसार तुम्ही झोप घ्या तुमची, कारण झोप आणि तुमची हेल्थ खूप महत्वाची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कोर्स लॉन्च केलाय तो नक्कीच जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट थ्रू इन्फॉर्म करू शकता. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.